10 दिवस बाप्पा म्हटल्यावर काही ना काही प्रसाद हवाच नाही का? कोणत्याही पूर्वतयारीशिवाय 10 जणांसाठी तांदळाची खीर सगळ्यात सोप्या पद्धतीने कशी करायची हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी आपण अर्धा कप आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तांदूळ इंद्रायणी बासमती असाही तुम्ही वापरू शकता, पण आंबेमोहोराने छान वास येतो म्हणून आपण इथे आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. तर आपला तांदूळ भाजून झालेला आहे. आता हा तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हा व्यवस्थित आपल्याला पल्स मोडवर ग्राइंड करून घ्यायचा आहे. आणि इथे 2 चमचे तूप घेऊन काही ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेणार आहोत. यामुळे खिरीमध्ये टाकल्यानंतर ड्रायफ्रूट्सला छान असा क्रंच येतो. पल्स मोडवर दळलेला हा तांदूळ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. हा फार बारीक आपण ग्राइंड केलेला नाही. हा पुन्हा एकदा थोडासा आपण तुपावर परतून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये साधारण 1 लिटर दूध आपण घालणार आहोत. तांदूळ हा तुपावर आधीच छान भाजून घेतल्यामुळे याला मस्त असा स्वाद येतो. आता हा तांदूळ शिजत आला की याच्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा कप साखर घालायची आहे. हे साखरेचं अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालणार आहोत आणि यामध्ये खवलेल्या नारळाचा देखील तुम्ही वापर करू शकता. 5 ते 7 मिनिटात आपली मस्त खीर अशी तयार झालेली आहे. तेव्हा ही खीर नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा किचन. थँक्यू व्हेरी मच.